विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. इंग्रजी भाषा शिकताना सर्वप्रथम टेन शिकणं अत्यंत गरजेचं आहे. मग टेन शिकणं का गरजेचं आहे हे आपण काही उदाहरणाद्वारे सर्वप्रथम समजून घेऊया. नाहीना माझं वाक्य आहे, ती बँकेत जाते. She goes to the bank. ती बँकेत गेली. She went to the bank. ती बँकेत जाईल. She will go to the bank. ती बँकेत जात आहे. She is going to the bank. ती बँकेत जात होती. She was going to the bank. ती बँकेत जात असेल. She will be going to the bank. ती बँकेत गेलेली आहे. She has gone to the bank. ती बँकेत गेलेली होती. She had gone to the bank. ती बँकेत गेलेली असेल. She will have gone to the bank. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल, आपल्या मराठीच्या सर्व वाक्यांमध्ये शब्द सारखेच होते. ती, बँक आणि जाणे. परंतु आपण जसजसे पुढे गेलो वाक्यातील टाईम बदलत गेला. मग टाईम म्हणजे काय? तर टाईम म्हणजे टेन्स. टाईमाला व्याकरणामध्ये टेन्स म्हणतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी वाक्यातील टाईम बदलतो त्यावेळी क्रियापदाचं रूप बदलतं आणि जेव्हा क्रियापदाचं रूप बदलतं तेव्हा टेन्स तयार होतो. म्हणजे स्टोरी तीच असते, परंतु टाईम बदलल्याने वाक्यातील क्रियापदाचं रूप बदलतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषा शिकताना टेन्स शिकणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही टेन्सचा अभ्यास करता, टेन्स शिकता, त्यावेळी तुमच्या लक्षात येतं एखादी क्रिया आताची आहे, मागची आहे की पुढे होणारी आहे. एखादी क्रिया आता घडत आहे, मागे घडत होती की पुढे घडत असेल. एखादी क्रिया आत्ता घडत आहे की ती घडलेली आहे, ती चालू आहे की पूर्ण आहे. ह्या गोष्टींचा ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे अभ्यास करता त्यावेळी तुम्ही इंग्रजीमध्ये वाक्य चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगू शकता. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषा शिकताना टेन्स शिकणं अत्यंत गरजेचं आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर